प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशूच्या प्रिय आणि पवित्र नावामध्ये आजच्या ह्या संदेशामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. प्रियानो, परमेश्वर हा आपल्याशी त्याच्या वचनातून आपल्याला बोध करतो आणि परमेश्वर आम्हाला या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करतो. आजच्या ह्या संदेशामध्ये पवित्र शास्त्रातून योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 1 ते 15 व 16 ही वचनं आजच्या मननासाठी आपण घेत आहोत. पवित्र शास्त्रातून नवा करार योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि आजच्या संदेशाचं शीर्षक नाव हे आहे की पाणी व आत्मा. पाणी व आत्मा. आपणास ठाऊक आहे प्रियानो की निकदेम आणि प्रभू येशू ख्रिस्त यांची भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये ज्या अद्भुत गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तानं निकदेमाला प्रगट केल्या, सांगितल्या, त्या गोष्टी आजही आम्हाला बोध आणि इशारा व आशीर्वादित करण्यासाठी कारणीभूत आहेत. म्हणून चला या योहान शुभवर्तमान 3रा अध्याय आपण आपलं पवित्र शास्त्र उघडूया आणि काळजीपूर्वक पाहूया. निकदेमाबरोबर संभाषण. 3रा अध्याय. पुरुषांपैकी निकदेम नामक एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्री त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हास ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव त्याच्याबरोबर असल्या वाचून कोणाच्याने करवणार नाहीत. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. निकदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल? त्याच्याने मातेच्या उदरात दुसऱ्याने जावेल व जन्म घेवेल काय? येशूने उत्तर दिले की मी तुला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. जे देहापासून जन्मले ते देह आहेत आणि जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहेत. तुम्हास नव्याने जन्मले पाहिजे हे मी तुला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नको. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा नाद तो ऐकतोस, तरी तो कोठून येतो कोठे जातोय तुला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मला त्याचे असेच आहे. निकदेमाने त्याला म्हटले, या गोष्टी कशा होतील? येशूने त्याला उत्तर दिले, तू इस्रायल लोकांचा गुरु असून या गोष्टी समजत नाही काय? मी तुला खचित खचित सांगतो की जे आम्हास ठाऊक आहे त्या आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो आणि तुम्ही आमची साक्ष मान्य करत नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही, तर मग स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गाहून उतरलेला व स्वर्गात असलेला मनुष्याचा पुत्र याच वाचून कोणी स्वर्गी चढून गेला नाही. जसा मोशाने अरण्यात सर्प उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आजच्या ह्या संदेशामध्ये आज आपण काळजीपूर्वक ऐकूया, पाहूया, समजून घेऊया की प्रभू येशू ख्रिस्ताची निकदेमाबरोबर झालेली जी विलक्षण भेट आहे ती रात्रीच्या वेळची भेट आहे. आपणास ठाऊक आहे की पुष्कळ लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडं आपले व्याधी म्हणजे रोग बरे करून घ्यावयास दिवसा येत असत. अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडं त्याचं ऐकण्यासाठी मोठ्या सकाळी येत असत. काही लोकांची भेट प्रभू येशू ख्रिस्तानं भर दुपारी घेतली, आपल्याला पवित्र शास्त्रातून ठाऊक आहे. पण या प्रसंगामध्ये मात्र एक काळजीपूर्वक शिकण्याजोगी गोष्ट आहे की हा जो पुरुषांपैकी जो निकदेम नामक मनुष्य होता तो एक अधिकारी आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट तो पुरुष आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट एक अधिकारी आहे. आणि बायबल सांगतं तो निकदेम पुरुषी जो अधिकारी आहे तो रात्री येशू ख्रिस्ताकडे येऊन त्याला म्हणत आहे की गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हास ठाऊक आहे. प्रियानो,
एक अधिकारी येशू ख्रिस्ताकडे येतो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण प्रियानो, त्यानं ऐकलेलं आहे की प्रभू येशूच्या हातून अद्भुत आणि महान कृत्ये, गोष्टी, चिन्ह, चमत्कार होत आहेत. आणि यामुळं प्रभू येशूला भेटण्याची तीव्र इच्छा त्याच्या जीवनात झालेली आहे. पहा किती आनंदाची गोष्ट आहे. एक मोठा अधिकारी प्रभूच्या गोष्टी ऐकून प्रभूला भेटण्यासाठी उत्सुक आणि उतावळा झालेला आहे. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे की प्रियानो, जेव्हा मी प्रभूच्या गोष्टी ऐकतो, प्रभूच्या गोष्टी आम्हाला जेव्हा समजतात, त्या प्रियानो, आम्ही प्रभूच्या दर्शनासाठी उत्सुक असणं महत्त्वाचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः त्या डोंगरावरल्या प्रवचनामध्ये म्हटलेलं आहे, जे ताणलेले भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. आज प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त जो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे, तो न बदलणारा देव आहे. तो आजही तुम्हाला दर्शन देण्यास तयार आहे. तो आजही तुमची भेट घेण्यास तयार आहे. वेळ कोणतीही असो, परंतु आम्ही त्याची भेट घेण्यास, त्याच्या दर्शनासाठी उत्सुक असणं, उतावळे असणं, आमचा वेळ त्याला देणं फार महत्त्वाचं आहे. एवढा मोठा अधिकारी, परुषी, हा अधिकारी येशू ख्रिस्ताविषयी ऐकून तो भेटण्यासाठी उत्सुक तयार झालेला आहे. हा पहिला महत्त्वाचा विषय आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. आज अनेक लोक आहेत, प्रभू येशू ऐकून आहेत, प्रभूचा अनुभव घेतलेले आहेत, परंतु प्रभूकडं वळण्यासाठी, प्रभूच्या जवळ येण्यासाठी अनेक गोष्टी त्यांना अडखळण करतात. कदाचित ते तुमच्यामधलं असणारं पाप असेल, भीती असेल, अनेक गोष्टींचं अज्ञान असेल. जर मी प्रभूकडे आलो तर मला ह्या गोष्टी सोडाव्या लागतील. जर मी प्रभूकडे आलो तर या गोष्टी मला पुन्हा करता येणार नाहीत. प्रियानो, जो प्रकाशाकडे येतो त्याला प्रकाश लाभतो. येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे प्रियानो, तो तुमच्या जीवनाचा प्रकाश आहे. आज हा अधिकारी येशूविषयी ऐकून प्रभूच्या दर्शनासाठी आलेला आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. तो ताणलेला आहे, भुकेला आहे. प्रभूकडून त्याला अद्भुत गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मात्र अडचण ही आहे की तो दिवसा आलेला नाही. कारण त्याला कदाचित लोकांची भीती वाटली असेल की मी एवढा अधिकारी आहे आणि मग मी इस्रायल लोकांचा गुरु असून मी प्रभूकडे कसा जाऊ. कारण पुढील गोष्टीमध्ये प्रभू त्याला म्हटलेला आहे, 10व्या वचनात येशूने त्याला उत्तर दिले, तू इस्रायल लोकांचा गुरु असून या गोष्टी समजत नाहीस काय. म्हणजे आपण अधिकारी आहोत, आपण इस्रायल लोकांची गुरु आहोत. यामुळं तो रात्री येशूकडे वळलेला आहे. दिवसा न येण्याचा जो हेतू आहे तो आपल्या लक्षात आलं पाहिजे. काही असो, पण एक चांगली गोष्ट की हा परुष अधिकारी निकदेम प्रभूच्या जवळ आला. आज जेव्हा आम्ही प्रभूच्या जवळ येतो तेव्हा प्रभू आमच्या जवळ येतो. म्हणून येशूने म्हटलेलं आहे, अवकष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्या जवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तुम्ही माझ्याकडे वळा, मग मी तुम्हाकडे वळेन. तुम्ही माझ्या जवळ या, मग मी तुम्हा जवळ येईन. प्रियानो, आज तुम्ही असाल किंवा तुमची लेकरं, आम्ही प्रभूकडे येणं, आम्ही प्रभूचं ऐकण्यासाठी, प्रभूची भेट घेण्यासाठी, त्याचं वचन ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. तेव्हा शास्त्रातल्या अनेक अद्भुत गोष्टी देव आत्म्याच्याद्वारे आम्हाला प्रगट करतो. या ठिकाणी प्रभू त्याला म्हणत आहे की प्रियानो, निकदेमानं प्रभूला म्हटलेलं आहे की आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला तो शिक्षक असंच संबोधित आहे किंवा त्याला समजलेला आहे. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. येशू तारणारा आहे. येशू मुक्तिदाता आहे. येशू सार्वकालिक जीवन देतो, याची अजून त्याला खरी ओळख झालेली नाही. आज तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताविषयी तुम्ही काय समजत आहात? येशू फक्त रोग बरे करणारा, येशू फक्त क्षमा करणारा किंवा तुमची भरभराट करणारा, चमत्कार करणारा एवढंच पाहत आहात? नाही प्रियानो, येशू
तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला अशक्य वाटते ती शक्य करणारा देव आहे. ज्यात गोष्टी तुम्हाला अडखळण करत आहे त्या प्रत्येक अडखळण दूर करणारा देव आहे. पुरवठा करून संपन्न करण्याइतका तो संपन्न आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तू शिक्षक आहेस प्रभू, कारण जी चिन्हे आपण करता ती देव त्याच्याबरोबर असल्या वाचून कोणाच्याने करवणार नाही. यातला अजून एक मुद्दा खरा आहे. जरी तो प्रभू येशूला निकदेम शिक्षक मानतो, पण तो म्हणतो की हे प्रभू, देव तुझ्याबरोबर असल्याशिवाय हे तू करू शकत नाहीस. माझ्या प्रियानो, हा सकारात्मक मुद्दा आहे की निकदेमानं हे कबूल केलं की येशू तू एकटा नाहीस, देव तुझ्याबरोबर आहे. प्रियानो, आज जर तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्तानं अद्भुत कार्य करावं, तुमची भेट घ्यावी, तुम्हाला दर्शन द्यावं, तुमचे जीवन, तुमचा प्रसंग आणि तुमचं परिस्थिती बदलावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं प्रियानो प्रभूकडं विश्वासानं येणं, प्रभूला सकारात्मक कबूल करणं महत्त्वाचं आहे की होय येशू प्रभू आहे. आणि म्हणून ही दुसरी महत्त्वाची गोष्ट कबूल करतो की देव तुझ्याबरोबर आहे. आता येशू ख्रिस्त माझ्या प्रियानो त्याच्याबरोबर संभाषण किंवा संवाद करू लागला. प्रियानो, आम्ही देवाबरोबर संवाद केल्याशिवाय देव आमच्याशी संवाद कसा करेल? पुष्कळदा मला वाटतं देवानं मला दर्शन द्यावं, देवानं माझी भेट घ्यावी, देवानं माझ्याशी बोलावं, देवाच्या गोष्टी मला समजाव्या. होय, देव तुमची भेट घ्यायला, देव तुमच्याशी संवाद करायला, देव तुमच्याशी संभाषण करायला तयार आहे. परंतु तुम्ही त्याच्या जवळ येऊन त्याचं ऐकावायला मान्य होणं गरजेचं आहे. प्रभूला ही गोष्ट आवडली की निकदेमानं प्रभूकडं आल्याची गोष्ट आवडली. निकदेम प्रभूला तुझ्याबरोबर देव आहे हे म्हणत आहे ही गोष्ट आवडली. आणि ही सकारात्मकता पाहून येशू त्याला काय म्हणतो? 3:3 मध्ये येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, नव्यानं जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. येशू ख्रिस्तानं प्रियानो एक अद्भुत जो तारणाचा आनंद किंवा अनुभव येण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी येशू ख्रिस्तानं निकदेमाला एक गुपित रहस्य या शास्त्र भागामध्ये प्रगट केलेलं आहे. प्रभू काय म्हणतो की नव्यानं जन्मल्या वाचून स्वर्गाचं राज्य पाहता येत नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताची इच्छा झालेली आहे की या निकदेमाचा नवा जन्म होणे गरजेचं आहे. आणि आज तोच प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो हा संदेश ऐकणाऱ्या तुम्हाला सांगत आहे की देव तुमच्याकडून अपेक्षा करत आहे की तुमचा नवा जन्म होणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचा नवा जन्म होईल तेव्हा तुम्ही देवाचं राज्य पाहाल आणि देवाच्या राज्यामध्ये आपला प्रवेश होईल. हे सत्य आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आजचा संदेश हा ऐकत असताना पाणी व आत्मा या दोन गोष्टीला विशेष शास्त्रामध्ये महत्त्व आहे. आता नव्या जन्मासाठी प्रभूनं पर्याय सांगितला, मात्र निकदेमच्या ह्या गोष्टी लक्षात आलेल्या नाही. निकदेम म्हणत आहे, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल? त्याच्याने मातेच्या उदरात दुसऱ्याने जावेल, जन्म घेईल काय? येशूने उत्तर दिले, मी तुला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. जे देहापासून जन्मले ते देह आहेत आणि जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहेत. प्रेज द लॉर्ड. आज विश्वासणाऱ्या बहीण भावानो, आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रियजनानो, प्रभू येशू ख्रिस्ताची तुमच्या बाबत इच्छा आहे की तुमचा नवा जन्म होणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वर्गाचं राज्य प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तारण ही पहिली पायरी किंवा जबाबदारी आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला सार्वकालिक जीवनाचं जे वतन आहे ते प्राप्त होतं. आणि त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा काय आहे की पाण्यापासून जन्मणं. आता तुम्ही म्हणाल पाण्यापासून जन्म म्हणजे काय? तर प्रियानो, आम्हाला ठाऊक आहे की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये या सृष्टीची रचना देखील परमेश्वरानं कशी केलेली आहे. प्रियानो, उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय आणि 1 ते काही वचनं मी तुम्हासाठी वाचतो. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, तेव्हा पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर
तळपत राहिला होता, तेव्हा देव बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि देवाने प्रकाश व अंधकार हे वेगवेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले, आणि सायंकाळ झाला, प्रातःकाळ झाला, पहिला दिवस. पहा, परमेश्वरानं जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा ही सृष्टी कशी होती? बायबल सांगतं आकाश व पृथ्वी उत्पन्न केली प्रारंभी देवाने, तेव्हा पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. आज कदाचित तुमचं जीवन आकारविरहित असेल, तुमच्या जीवनामध्ये मान सन्मान नसेल, शून्य, निराशा, दुःख असेल, पण आनंदाची गोष्ट ही आहे की प्रियानो, आपल्या जीवनाला आकार देणारा देव आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे गमावलेलं आहात ते पुन्हा परमेश्वर प्राप्त करून देणारा ख्रिस्त आहे. तो तुम्हाला मान सन्मान आणि तुम्हाला तुमची किंमत प्राप्त करून देणारा देव आहे. पहा, बायबल सांगतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती, मात्र देवाचा आत्मा जलावर तळपत होता. प्रियानो, जेव्हा पाणी आणि आत्मा या गोष्टी जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा नवीन निर्मिती, नवीन उत्पत्ती असं घडतं. जल होतं, पण त्या जलावर प्रियानो देवाचा आत्मा तळपत होता. आणि आम्हाला पाहायला मिळतं तेव्हा देव शब्द बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो जेव्हा देवाचा शब्द आला, माझ्या प्रियानो, तो शब्द प्रियानो जीवनधारी असा होता. बायबल सांगतं जलावर आत्मा तळपत राहिला होता, तेव्हा देव बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. माझ्या प्रियानो, देव जेव्हा बोलतो, देवाचा जेव्हा शब्द, देवाचं वचन, देवाचा जेव्हा संदेश येतो तेव्हा कार्य होतं. जुन्या करामध्ये देवाच्या शब्दानं माझ्या प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की त्या जलावर जो आत्मा तळपत होता तेव्हा त्या देवाच्या शब्दानं माझ्या प्रियानो प्रकाश झाला. पृथ्वीला आकार आला. जी आकारविरहित पृथ्वी ती आकार पावलेली आहे प्रियानो. देवाच्या शब्दाने जलातून आत्म्याच्या द्वारे पृथ्वीची स्थापना झाली. आज तो परमेश्वर ज्याने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये आपला शब्द असं पाठवलं प्रियानो, तो शब्द मरियेकडे आला. हे कृपा पावलेले, तू धन्य, तो पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव, तोच आपल्या लोकांना पापापासून तारेल. परमेश्वराचा शब्द मरियेकडे आला, तो शब्द तिनं स्वीकारला आणि जगाचा तारणारा जन्मास आला. प्रियानो, येशू ख्रिस्त हा देवाचा शब्द आहे. तो देवाचा आत्मा आहे. आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्त ज्या आत्म्याच्या गुड गोष्टी निकदेमाला सांगत आहे की प्रियानो, की प्रत्येक मनुष्याला पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मणं गरजेचं आहे. आम्हाला पाहायला मिळतं इस्रायल लोक मिस्राच्या गुलामगिरीत होते. फारो आणि त्याचं सैन्य त्यांच्यावरती अत्याचार करत होते. अशा वेळेला परमेश्वराची दृष्टी त्यांच्याकडे गेलेली आहे. आणि प्रियानो, परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्राच्या गुलामगिरीतून, फारोच्या फटक्यातून सोडवण्याचा निश्चय केला. आणि त्यावेळेला परमेश्वरानं ज्याला निवडलं तो मोशे होता. हा मोशे कोण आपणास ठाऊक आहे प्रियानो. जेव्हा इब्रीस सगळ्या स्त्रिया बांध होत असताना त्यांची जन्मास आलेली लेकरं मारली जायची, परंतु एका इब्री स्त्रीनं आपलं बाळक पाण्यावर सोडलं, त्या पेठाऱ्याला डांबर लावून पाण्यात सोडलं. आणि अशा वेळेला त्या फारोची कन्या त्या नदीवर आंघोळ करायला आली असताना, स्नान करावयास आली असताना तिला तो पेठारा सापडलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं तिनं त्याचं नाव मोशे ठेवलं, कारण ती म्हणते मी त्याला पाण्यातून बाहेर काढलेलं आहे. प्रियानो, इस्रायलला मिस्राच्या गुलामगिरीतून सोडवणारा देखील मोशे पाण्यातून बाहेर आलेला आम्हाला पाहायला मिळतं. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त या जगामध्ये देवाचा पुत्र शब्दाने आणि आत्म्यानं त्याचा जन्म झाला. आणि आज तो अद्भुत गोष्टी निकदेमाला सांगत आहे की पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मल्याशिवाय स्वर्गाचं राज्य पाहता येत नाही. माझ्या प्रियानो, पृथ्वीची रचना पाण्यातून देवाच्या शब्दानं
आत्म्यापासून झाली। आज तो परमेश्वर तुमच्या जीवनाला आकार देण्यास, तुमचं जीवन त्याला किंमत देण्यास तो तयार आहे। परंतु आज आम्ही पाण्याचा बाप्तिस्मा म्हणजे पश्चातापाचा बाप्तिस्मा घेणं, आम्ही पश्चाताप करणं फार महत्त्वाचं आहे। कारण शास्त्रात प्रभू येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे, त्या पाण्याचा नमुना म्हणजे बाप्तिस्मा म्हणजे पाण्याचा नमुना म्हणजे देहाचा मळ दूर करणे नव्हे, तर देवाबरोबर नवीन जीवन जगण्याचा करार करणे होय। आणि म्हणून आज तारण म्हणजे मोक्ष प्राप्ती होण्यासाठी पहिली आपली जबाबदारी किंवा पायरी ही आहे की आम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घेणं, पाण्यापासून आमचा जन्म होणं फार गरजेचं आहे। जेव्हा एक बालक या जगामध्ये आईच्या गर्भाशयातून जन्माला येतं, परमेश्वराने देखील किती अद्भुत रचना केलेली आहे पहा। आईच्या गर्भाशयामध्ये ते बालक त्या अमनाटिक फ्लुइड किंवा त्या पाण्यामध्ये परमेश्वराने त्याला स्थिर ठेवलेलं आहे। आणि प्रियानो, जोपर्यंत त्या पाण्यामध्ये आहे तोपर्यंत ते सजीव आणि प्रियानो ते सुरक्षित असतं। शरीरात गर्भाशयातलं जर पाणी कमी होऊ लागलं तर डॉक्टर सीझर करण्याचा सल्ला देतात। प्रियानो, आज या जगामध्ये प्रभूने आम्हासाठी एक संधी ठेवलेली आहे की प्रथम गोष्ट म्हणजे पाण्यापासून जन्मणं आणि दुसरी गोष्ट आत्म्यापासून। आणि म्हणून प्रभू म्हणतो, जे देहापासून जन्मले ते देह आहेत आणि जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहेत। माझ्या प्रियानो, आत्म्यापासून जन्म होणं म्हणजे प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामावर विश्वास आम्ही जेव्हा ठेवू लागतो तेव्हा आम्ही त्याची मुलं बनतो। देव आम्हाला पवित्र आत्मा देतो आणि आम्ही दैहिक नाही तर आत्मिक बनतो। आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं जी काही निकोदेमाला सांगितलेली अद्भुत गोष्ट आहे प्रियानो, ती फार महत्त्वाची आहे की पाणी आणि आत्मा, पाण्यापासून जन्मणं आणि आत्म्यापासून जन्मणं, तेव्हा स्वर्गाचं राज्य प्राप्त होतं, तेव्हा आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं। म्हणून प्रभू त्याला म्हणत आहे 12व्या वचनामध्ये, मी पृथ्वीवरल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही, तर मग स्वर्गातल्या गोष्टी सांगितल्यात विश्वास कसा धराल? स्वर्गाहून उतरलेला व स्वर्गात असलेला मनुष्याचा पुत्र याच वाचून कोणी स्वर्गी चढून गेला नाही। जसा मोशाने अरण्यात सर्प उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे। पहा प्रियानो, दुसरी महत्त्वाची गोष्ट की आम्ही पाण्यापासून आत्म्यापासून जन्मल्यानंतर आम्ही देवाच्या पुत्राला उंच करणं महत्त्वाचं आहे। बायबल सांगतं, जेव्हा इस्रायल लोक अरण्यामध्ये भटकत होते, अन्न पाणी नाही म्हणून त्यांनी कुरकुर केली, त्यांना आगे साप चावू लागले, ते मरू लागलेत। परंतु मोशेने जेव्हा प्रार्थना केली तेव्हा परमेश्वर मोशेला सांगितलं, पितळेचा एक साप बनव आणि ध्वजस्तंभाला टाक, जे कोणी त्याच्याकडे पाहतील आणि पश्चाताप करतील ते जगतील। आणि मोशेनं ते केलं प्रियानो, पितळेचा साप करून ध्वजस्तंभाला टांगला आणि जे कोण तिकडे बघू लागले, पश्चाताप करू लागले, तेव्हा ते जे आगी साप चावलेले होते त्याचं विष त्यांच्या शरीरातून निघून जाऊ लागलं। प्रियानो, आदामामध्ये आम्ही पापी आहोत। आदाम आणि हव्वा यांनी आज्ञाभंग केला आणि पापाचा जगात प्रवेश झाला, पापाचं वेतन मरण या जगात आलं। आणि म्हणून प्रियानो, आदामामध्ये मृत्यू आहे, परंतु जो वधस्तंभावरती येशू ख्रिस्त आम्हासाठी पित्यानं अर्पण केलेला आहे। आज आम्हाला संधी आहे की प्रियानो आम्ही पश्चाताप करणं। जेव्हा मोशेच्या वेळेला त्या लोकांनी पश्चाताप केला आणि त्या पितेच्या सापाकडे पाहत होते। आज आम्हाला कुठलीही मूर्ती, आज आम्हाला कुठलीही आकृती करण्याची गरज नाही। वधस्तंभावरती ख्रिस्तानं आम्हासाठी प्राण दिलेला आहे, ते अर्पण आपल्यासाठी आहे, ते रक्त पाप क्षमा करण्यासाठी, ते अर्पण आम्हाला तारण देण्यासाठी सदा सिद्ध आहे। म्हणून दुसरी जबाबदारी आहे की आम्ही पश्चातापी हृदयानं प्रियानो येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनात उंच करणं। म्हणून प्रभू म्हणतो, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला तसं देवाच्या पुत्राला तुम्ही उंच केलं पाहिजे। प्रभू येशूने स्वतः म्हटलेलं आहे, जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, पण जो पुत्राला उंच करतो त्याला देव उंच करतो। आज तुमच्या जीवनामध्ये प्रियानो येशू ख्रिस्ताला तुम्ही उंच करा, देव तुम्हाला उंच करेल। म्हणून प्रभूने म्हटलेलं आहे, यासाठी जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्यासाठी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं। पहिली गोष्ट पश्चाताप करून बाप्तिस्मा घेणं, दुसरी गोष्ट ख्रिस्ताला उंच करणं आणि तिसरी गोष्ट
येशूच्या नामावर विश्वास ठेवणं. काय प्राप्त होईल? जो विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. आणि म्हणून प्रियानो, आजचा हा संदेश की ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं निकदेमाला एक अद्भुत गोष्ट रात्रीच्या वेळी प्रगट केलेली आहे, ती हीच आहे की प्रियानो, पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मल्याशिवाय स्वर्गाचं राज्य पाहता येत नाही. आणि त्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे देवाच्या पुत्राला आपल्या जीवनात उंच करणं ही महत्त्वाची आहे. तिसरी गोष्ट की त्या प्रभूच्या नामावर आम्ही विश्वास ठेवणं म्हणजे आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट की प्रियानो, बायबल सांगतं 16 वचन, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही तर त्याच्याद्वारे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा झालाच आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? 19 वचन, जगाचा न्यायाचा निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कर्मे दुष्ट होती. जो कोणी वाईट कर्मे करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कर्मे सदोष ठरू नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कर्मे देवाच्या ठायी केली तशी ती उघड व्हावी. आणि मग सरते शेवटी महत्त्वाची गोष्ट की प्रियानो, येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे. आणि आम्ही ह्या जेव्हा प्रकाशामध्ये येतो तेव्हा प्रियानो, आमच्या जीवनातला अंधार, आजार, अज्ञान, अशुद्धता, अमंगता निघून जाते. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की जगात प्रकाश आला आहे, परंतु आज आम्ही पाहतो जगातल्या लोकांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरलेली आहे. आज अनेक गोष्टी लोक अंधारात करत आहेत आणि त्यामुळं अंधारात केलेल्या कर्मामुळं आजार, अज्ञान आणि अशुद्धता त्यांच्या जीवन लागली. आज तुम्हासाठी आनंदाची बातमी ही आहे की होय, येशू ख्रिस्त या जगात प्रकाशास आलेला आहे. आज आपली जबाबदारी आहे की त्या प्रकाशावर विश्वास ठेवणं, देवाच्या पुत्राला उंच करणं, त्याच्या नामावर विश्वास ठेवून पश्चातापाचा बाप्तिस्मा घेणं. तेव्हा आपला नवा जन्म होतो आणि स्वर्गाचं राज्य आम्हाला प्राप्त होतं, तारण होतं आणि आपण सार्वकालिक जीवनाचे भागीदार होतो. खरोखर आज किती हे अद्भुत महान सत्य प्रभू येशू ख्रिस्तानं माझ्या प्रियानो फक्त निकदेमाला नाही तर आज तुम्हाला आणि मला प्रगट केलेले आहे. आणि म्हणून प्रभू येशू त्या निकदेमास म्हणाला, नव्यानं जन्मल्या वाचून स्वर्गाचं राज्य पाहता येत नाही. नव्यानं जन्मणे म्हणजे आईच्या उदरात पुन्हा जाणे नव्हे तर पाण्यापासून आणि आत्म्यापासून. प्रियानो, पाणी आणि आत्मा आपल्याला नवा जन्म देतो. जेव्हा आम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतो तेव्हा प्रियानो, आम्ही ख्रिस्ताला आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतल्यानं आदामामधला जुना स्वभाव, आदामामधलं मरण, आदामामधलं नाश रद्द होतो. आणि जो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी तो मारला, पुरला आणि पुन्हा उठला, तसं आम्ही मरणातून जीवनात आमचा प्रवेश होतो. आणि त्यानंतर आमची जबाबदारी आहे की प्रियानो, येशूच्या नामावर विश्वास ठेवणं, त्याला आपल्या जीवनात उंच करणं आणि त्याच्या प्रकाशात चालणं. देवबाप करो या सर्व गोष्टीद्वारे परमेश्वर तुम्हाला त्याचं दर्शन देऊन त्याच्या स्वर्गाच्या राज्यात आणि सार्वकालिक जीवनासाठी त्याचे भागीदार बनवो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या परमेश्वरा, येशूच्या प्रिय नामात मी आभार मानितो. हा संदेश प्रभू आज प्रियजनाने ऐकलेला आहे की होय प्रभू, निकदेम हा परुषी अधिकारी होता, परंतु त्यानं प्रभू तुझं गुज रहस्य ऐकून तो तुझ्या भेटीसाठी, दर्शनासाठी उत्सुक होऊन तुझ्याकडे आलेला आहे. जरी रात्रीची वेळ होती परंतु राजा येशू तू त्याची भेट घेतलीस आणि दया परमेश्वर अद्भुत महान रहस्यमय गोष्टी तारणाविषयी, स्वर्गीय राज्याविषयी आणि सार्वकालिक जीवनाविषयी तू त्याला प्रगट केल्यास. दया प्रभू येशू, तुझं रहस्य, तुझं सत्य हे मनुष्याला मुक्ती देणारं आहे. जो निकदेम केवळ त्याला वाटत होतं की प्रभू तू शिक्षक आहेस, परंतु प्रभू
तारण आणि सार्वकालिक जीवन देणारा तू देव आहेस हे त्याच्या लक्षात आलं. आज मी प्रार्थना करतो प्रभू येशू, ज्यांनी हा संदेश ऐकलेला आहे त्यांनी प्रभू त्यांचा पश्चातापाचा बाप्तिस्मा होऊ दे, त्यांना तारण दे माझे येशू, त्यांना नवीन जीवनाचा अनुभव दे प्रभू येशू. मी प्रार्थना करतो प्रभू, स्वर्गाचं राज्य त्यांच्या दृष्टीस पडू दे प्रभू येशू. सार्वकालिक जीवनाचे वतनदार त्यांना बनव, अंधारातून काढ माझे येशू. आणि जसा मोशे नाराण्यात सर्प उंच केला, त्यांनी बापा येशू तुला आपल्या जीवनात उंच करावं, तुझ्या नामावर विश्वास ठेवावा, तुझ्या प्रकाशात चालावं, म्हणून या प्रियजनांचं सहाय्य कर. तारण ही देणगी आणि सार्वकालिक जीवनाचे भागीदार माझ्या येशू तुझ्या नावात हे बनवू देत आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणा पिता, आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो.